नमस्कार. मी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. या पत्रकार परिषदेमध्ये संबोधन करतील जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री लवण्णा निवंगुले. आपणाशी काही संवाद साधणं आता यानंतर आपले बऱ्याच वेळा भेट होईलच. वेगवेगळ्या माध्यमातून काँग्रेस पक्ष त्याच्या पूर्ण ताकदीने बरेच मुद्दे हातात घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. त्याची माहिती आपणा सर्वांपर्यंत रीतसर आणि ऑथेंटिक मिळावी म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. आज आपण या ठिकाणी 2 विषयांवरती चर्चा करणार आहोत. ते विषय पत्रिका ही प्रेस नोटही आपणास देण्यात आलेली आहे. तर त्यानुसार आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. तर मी लवण्णांना विनंती करतो. बरं, मी त्या उमेशजी पवार युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ह्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करू. नमस्कार पत्रकार बंधूंनो. आजची पत्रकार परिषद घेत असताना नीट परीक्षे संदर्भात जो या केंद्र सरकारने घोटाळा केला आहे आणि या नीट परीक्षेला बसणारे जवळजवळ 22 ते 25 लाख विद्यार्थी आणि त्याच्यापैकी जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थ्यांची आत्महत्या याविषयी आम्ही आमचं मत मांडण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं तर पहिली आमची अशी मागणी आहे की या देशाचे शिक्षण मंत्री आदरणीय प्रधान साहेब यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि विद्यार्थ्यांची जे नुकसान झाले ते ताबडतोब त्याची परत परीक्षेची पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी, ही एक आमची मागणी आहे. त्याच्यानंतर काल खरं तर जो विद्यार्थ्यावरती जो लाठीचार झाला त्याचा बी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतोय. हे सरकार लोकशाही मार्गाने न चालता हुकुमशाही मार्गाने चालतंय याच्यातून हे सिद्ध होतंय. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, आपलं म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो. पण गेल्या 2014 पासून हे सरकार कोणालाही प्रश्न विचारून देत नाही. प्रश्न विचारायला तुम्ही गेला तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं किंवा तुम्हाला बायकॉट केलं जातं. याचाच अर्थ असा होतो की या सरकारला हे संविधान संपवून मनुस्मृती लागू करायची का काय, असा आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यामध्ये या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवून संबंधित तहसीलदार असतील, कलेक्टर यांना काळे झेंडे दाखवून या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत. आणि त्याचा कार्यक्रम आम्ही 2 दिवसात जाहीर करू, तो बी तुम्हाला आम्ही कळवू. त्याच्यानंतर आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आमची संघटना बांधायची. त्या संघटनेसाठी सुद्धा आम्ही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि
जास्तीत जास्त काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं आव्हान करणार आहोत आणि त्याच्यातून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये संघटना बांधणार आहोत. युवक अध्यक्ष उमेशजी पवार आपल्याशी संबोधन करतील. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे आणि भगिनींचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. तुम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही काल जो दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवरती तो तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी पाहिला. अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. खूप विद्यार्थी जखमी झाले, रक्तबंबाळ झाले. चुकीच्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तिथून आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. जसं की एखादे म्हणजे अतिरेकी किंवा दहशतवादी असल्यासारखं त्यांच्यावरती एकदम अशी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा प्रथमतः मी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करतो. आणि देशभरामध्ये जे पेपर फुटी चालू आहे, नीटचा पेपर असेल, टीईटीचा पेपर असेल, नीट पेपर फुटीचं म्हणजे एक पेपर फुटल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किंवा त्याच्या जो विद्यार्थी असेल त्याच्या फॅमिलीला होणारा त्रास असेल तो कुठपर्यंत असतो हे त्या विद्यार्थ्यालाच माहीत असतं आणि त्याच्या फॅमिलीला माहीत असतं. विद्यार्थी एक वर्षभर त्या पेपरची तयारी करत असतो आणि ज्या दिवशी पेपर असेल त्याच्या 1 दिवस 2 दिवस अगोदर त्याला समजतं की हा पेपर फुटलेला आहे, परीक्षा पुन्हा घेणार आहे. अशा पद्धतीचं या भ्रष्ट सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी प्रथमतः मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. तसेच वारंवार होणाऱ्या परीक्षा रद्द किंवा निकालातील विलंब यासाठी जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे. आणि छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुलजी गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे देशभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. तर त्याचा पण राहुलजी छात्रों की गूंज हा प्रोग्राम पुण्यामध्ये पण चालू करण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामधील 2 शहरं त्यासाठी त्यांनी निवडलेली आहेत, एक पुणे शहर आणि एक नागपूर शहर. राहुलजी पण पुणे शहरामध्ये येणार आहेत आणि तो कार्यक्रम छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुणे शहरामध्ये पण होणार आहे. त्या संदर्भातली अधिकृत माहिती संपूर्ण माहिती हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे हे देतील. परंतु राहुलजी देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं काम करत आहे आणि जे सरकारमध्ये बसलेले ते विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत, लाठीचार्ज करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अशा निर्लज्ज सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे अशी प्रथमतः मागणी या ठिकाणी आमची आहे. धन्यवाद. कुणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता, नाहीतर आभाराकडे वळायला. आंदोलन कब से चालू होना? पहला आंदोलन कहाँ पर? हम अभी जो निषेध आंदोलन है वो निषेध आंदोलन दौंड से चालू करने वाले. दौंड तालुका में पहला आंदोलन होगा, उसके बाद इंदापुर में होगा, उसके बाद बारामती में होगा. ऐसा पूरा तालुका लेवल पे आंदोलन होगा और वो आंदोलन होने के बाद लास्ट में आखिरी एक आंदोलन इधर कलेक्टर कचेरी में होगा. हे आंदोलन काँग्रेसचं स्वतंत्र असणार आहे की जे ऑलरेडी चालू आहे सीजेपीचं त्याच्या समावेश असणार? आमचं काँग्रेसचं आंदोलन हे CGP-पेक्षा अगोदर चालू आहे, त्याच्यापेक्षा अगोदर चालू आहे. आमचे अनुशाहीच्या सोबत घेऊन करणार आहात की स्वतंत्र असणार? आता तरी आम्ही आमचं स्वतंत्र आंदोलन करणार आहे. आम्ही सगळ्यांना निमंत्रण करणारच आहोत, म्हणजे सीजेपी असेल किंवा सर्व जे विद्यार्थी आहेत ते सर्व ज्यांना आपण बोलू. विद्यार्थ्यांच्या विषयी कळवळ आहे त्या सर्वांना आम्ही निमंत्रण करणार आहे. आज आमचं पुरंदरला सुद्धा आंदोलन चालू आहे आत्ता विद्यार्थ्यांच्या संदर्भात. आता वरिष्ठ सहभागी होतील का नाही मला माहिती नाही. मग कलेक्टर ऑफिसवरती ज्यावेळेस आमचा
मोर्चा होईल त्यावेळेस 100% वरिष्ठ उपस्थित होतील. पण आता तरी आम्ही जिल्हा स्तरावरती प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन करणार आहोत. कलेक्टर ऑफिसच्या मोर्चासाठी आम्ही आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण, सतेज बल्टी पाटील आणि विश्वजित कदम यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. थोडं उशीरच झाला ना काँग्रेसला जागा व्हायला. मी आत्ताच सांगितलं की आत्ता मी तेच सांगितलं की सर्वात जास्त आंदोलन मोठं NSUIच करतंय. परंतु आता मी कसं सांगणार तुम्हाला की पत्रकारांनी जर दाखवलं तर दिसेल ना ते. नाहीतर आमचं आंदोलन सगळ्यात अगोदर आवाज कोणी उठवला असेल तर काँग्रेसच्या NSUIने उठवलाय. नाही असं नाही म्हणता यायचं क्रेडिट घेऊन गेला, परंतु सुरुवात तर काँग्रेसने केली 100%. हे आंदोलन तुमचं with respect to शैक्षणिक वर्ष असं नाही म्हटलं with respect to आणि ते आता पुढच्या वर्षी त्यांचे रिझल्ट यायला पाहिजे. त्याची नीट परीक्षा तर त्यांनी घेऊन त्याचा रिझल्टही लावले. तर आता आंदोलन करून काय रिझल्ट जरी लावला तरी पुढच्या याच्यासाठी तरी होऊ नये ती काळजी तर घेतली पाहिजे ना. आता जे झालं ते झालं, पण पुढं तरी होऊ नये, पुढच्या वर्षी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. एकंदरीत पाहिलं तर शिक्षण सगळ्यांनाच ज्ञात आहात, तुम्ही तर खूप ज्ञात आहात या बाबतीमध्ये की शिक्षणाचा जो बट्ट्याबोळ गेले अनेक वर्ष सुरू आहे तो कुठेतरी सुधारला पाहिजे. आणि जसं CGI नी एक इनिशिएटिव्ह घेतलं, जसं तुम्ही म्हटलं तसं काँग्रेस याच्यावरती गेले काही दशकांपासून काम करत आहे शिक्षण या विभागामध्ये. म्हणजे असं म्हणता येणार नाही की काँग्रेस त्याच्यामध्ये पाठीमागे आहे. आम्ही काम करतोय. जास्त युवकांची पसंती आहे. पक्ष आणि पक्षीय राजकारण ज्यावेळेस एखादा पक्ष शैक्षणिक मुद्द्यावरती भांडायला जातो त्यावेळेस एक नेरेटिव्ह सेट होतं. आपणही करतो, BJP करणार. तर नेरेटिव्ह काय सेट होतं की यांना एक विरोधकांना मुद्दा हवा. तो खरं तर CGPने तो विचार करून बरं झालं असं मानलं पाहिजे. कारण तो काँग्रेसने जर केला असता तर तो राजकीय मुद्दा झाला असता आणि खरा मुद्दा बाजूलाच पडला असता. म्हणजे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची तर बाजू आम्ही समजतोय की त्याच्यामध्ये पॉलिटिक्स नकोय. आम्हाला आजही पॉलिटिक्स नकोय. म्हणजे जरी काँग्रेस पक्षाने ही भूमिका जरी घेतली असेल, बरं तुम्ही म्हणता तशी उशिराही घेतली असेल, पण त्याचं राजकारण नको. किती विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहात, किती विद्यार्थ्यांना बळी द्यावा जाणार या प्रक्रियेमध्ये. मी एक सहज ChatGPTला याचा प्रश्न विचारला की किती 10 वर्षामध्ये किती विद्यार्थ्यांचे एकूण बळी गेले असते. तो आकडा मी सांगू शकत नाही, तुम्ही सर्च करा. इतका आकडा असावा. नाही परिस्थिती, भयावह परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये. बघा, जसं अण्णा म्हटले की मनुवाद हा एक त्याच्यातला मोठा पार्ट आहे. त्याचंच कदाचित हे पायाभरणी असू शकते का काय. कारण शिक्षण व्यवस्था संपली म्हणजे सगळं संपलं. आणि शिक्षण व्यवस्था संपवायची का हा खरं मुद्दा आहे. आणि याच्यावरती आम्ही पॉलिटिक्स नक्की करू. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्याच्यावरती आम्ही राजकारण आम्हाला करायचं नाही काँग्रेस पक्षाला. पण CGPला फायदा होईल किंवा अन्य कुठल्याही संघटनेला फायदा होईल, आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू. जसं आमच्या प्रांताध्यक्षांनीही समर्थन, आमचे महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री यांनी समर्थन, ते त्यांच्या पद्धतीने मुंबईमध्ये आंदोलन केलं, आम्ही त्याच पद्धतीने करू. त्याला राजकीय मुद्दा न करता आम्हाला तो खरं शिक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आम्ही एक बॅकबोन जरी झालो तरी चालेल म्हणून आम्ही आमचा प्रयत्न करतोय. आम्ही एक संवाद करतोय की तालुका लेवलला जावं, तालुका लेवलला काहीतरी काम व्हावं, तिथल्या विद्यार्थ्यांना जमा करावं, तिथल्या कॉलेज आणि ते जी काही सिस्टीम असेल त्यांना जागा करावं. नंतर एक जिल्हा लेवलचं होईल त्यावेळेस येतील, जसं अण्णांनी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. पण ते इतकं सरळ आहे. काँग्रेसच्या कामाबद्दल प्रश्न आहे. काँग्रेस काम करण्यासाठी बरेच वर्ष या देशाला बरंच काय दिलेलं आहे. पण आता हा जो प्रकार घडतो त्याच्यासाठी एक खूप स्ट्रॉंग अपोनेंटची गरज होती. त्याच्यामुळे लोकशाही वाचू शकते.
पार्श्वभूमीशी. ही भूमिका तुमच्याकडनं जरा थोडंसं डिले झाली आहे किंवा काय? नक्की ह्याचा विचार होईल, नक्कीच होईल. तुम्ही म्हणताय ते, पण अण्णा म्हटलं तसं आम्हाला मेन स्ट्रीम पण विचारात घेत नाही खरं तर. म्हणजे छोटं आंदोलन केलं तरी खरंच सुदैवानं तुम्ही सगळे उपस्थित आहात, ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी खरं तर. म्हणजे त्यांनी थोडंसं, आणि आपण मेन स्ट्रीमकडेच जातो, पण आता तेही थोडंसं संपत आलंय. तुमची बाजू मी डिक्लाइन करत नाहीये, बरोबर आहे, आम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल, ही पण जबाबदारी. कारण विरोधी पक्षांनी जर ती जबाबदारी नाही स्वीकारली तर लोकशाहीला काही अर्थच राहत नाही. ती पण एक गोष्ट आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करू, आमचा NSY आणि युवक संघटना त्याच्यासाठी. यानंतर तर मी आश्वासित करतो की यानंतर कमीत कमी जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या बाबतीमध्ये पहिला इनिशिएटिव्ह घेतला असेल आमचं युवक आणि NSY, आणि आम्ही त्यांच्याबरोबर जिल्हा कमिटी असेल अशी मी तुम्हाला खरं तर तुमच्या त्या प्रश्नाला मी ते उत्तर देऊ इच्छितो की आम्ही त्याचं पहिले आम्ही असू. ओके, चला, थँक्यू. तुम्ही खरं तर वेळ दिला आणि आमचं तोटकं मोठकं ऐकून घेतलं, आणि ते तुमच्या युट्यूबला असेल किंवा तुमच्या न्यूजपेपरला तुम्ही ती बातमी करा, ही एक अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. आणि चहा पाण्याचा कार्यक्रम आहे, कृपया सर्वांनी चहा घेऊन जावं अशी मी विनंती करतो. आणि ही पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच.